राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाची माहिती। तर काही भागात हलक्या सरी आणि मुसळधार पावसाचा सुद्धा अंदाज। तर मुंबई ठाणे परिसरात कालपासून पाऊस ओसरल्याची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती, रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणचे प्रमुख मार्ग बंद। कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावर 2 ते 3 फूट पाणी असल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद। सांगलीमध्ये सुद्धा कृष्णा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। कृष्णाची पाणी पातळी आता 42 फुटांवर। लोकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सांगलीत कृष्णा नदीचं पाणी बायपास रोडवरील नागरी वस्ती भागामध्ये शिरलं, तर अनेक घरं यामुळे पाण्याखाली गेली आहेत। पंढरपुरात चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। उजनी आणि वीर धरणातनं विसर्गामुळे आता चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासनाकडून जवळपास 100 कुटुंबांचं स्थलांतर। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। हवामान खात्याकडून नाशिकसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे सुद्धा 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले। गोदावरी नदीपात्रामध्ये 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पेनटाकळी, कोराडी, खडकपूर्णा, मन यासह छोटे मोठे प्रकल्प यामुळे पूर्ण क्षमतेने भरले। नागपुरात रात्री काही वेळात पावसानंतर सकाळी पावसाची उसंत पाहायला मिळते। हवामान खात्याकडून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा आज अंदाज।